मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। बऱ्याच महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये पडले आहेत आणि अजून बऱ्याच महिलांच्या अकाउंटवर हे 3,000 रुपये पडलेले नाही। तर ज्या महिलांच्या अकाउंटवर हे पैसे पडले नाहीत त्या महिला मात्र आतुरतेने तुमची वाट बघत आहात। येड्याच्या हातामध्ये वाढ तुम्ही नक्कीच दिला आहे। तुमच्या राजकारण गलिच्छ राजकारणाचा वापर तुम्ही महिलांच्या अकाउंटवर पैसे टाकून करत आहात। 1,500 रुपयामध्ये 3,000 रुपयामध्ये तुम्ही महिलांचे मतदान नक्कीच विकत घेत आहात। परंतु जी योजना तुम्ही महिलांसाठी अंमलात आणली आहे तुमच्या राज्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या राज्यात महिला ही सुरक्षित आहे का? महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्काराचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हे तमाशा तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू पाहत आहात आणि मुग गिळून गप्प आहात। तर तुम्ही या महिलांवर होणारा जो बलात्काराचा प्रकार आहे तो कुठेतरी तात्काळ थांबवा। जी योजना तुम्ही अंमलात महिलांच्या रक्षणासाठी आणायची आहे ती योजना तुम्ही कायमची अंमलात आणा आणि महिलांवर होणारा जो अन्याय, अत्याचार, बलात्कार आहे, नराधाम भेडिये हे बलात्कार करून मोकाट बाहेर सांड फिरत आहेत, त्यांना एकच सजा, एकच कलम आणि एकच नियम लागू करा, ती म्हणजे फाशीची शिक्षा। जर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीची इतकीच कीव, दया आणि माया येत आहे तर रक्षाबंधनचं एक गिफ्ट म्हणून, एक आयर म्हणून या बहिणीच्या पदरामध्ये एकच ओवाळणी टाका, ती म्हणजे बलात्कार करणाऱ्या नराधम भेडीला फाशीची सजा ही झालीच पाहिजे। हा कलम, हा नियम या तुमच्या लाडक्या बहिणीच्या ओवाळणी म्हणून तिच्या ताटामध्ये अर्पण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।